तो हम हमने ब्रह्मी अध्याय शुरू किया था। उस ब्रह्मी अध्याय में अग्नि का वर्णन देखते हुए हमने देखा कि अग्नि ये अवलंबित है, मतलब अग्नि का बल ये आहार के बल पर अवलंबित है। और आहार जो है वह प्रकृति इत्यादि सभी जो आहार विधि आयतन है उसके ऊपर अवलंबित है। मतलब आहार कितना लेना है और आहार कैसा लेना है और आहार की प्रकृति क्या चाहिए और बल कैसा चाहिए, ये सभी के ऊपर आहार अवलंबित है। तो वो देखते हुए हमने देखा कि मात्रागत अश्मिया, इसका मतलब है मात्रा से आहार का चयन करना चाहिए। पुन्हा मी हिंदीमध्ये घ्यायला लागले, तर मराठीतच घेऊयात आपण. तेव्हा असताना आपण मात्राविषयीचं मात्राशीर्ष हा पाचवा अध्यायामधलं सगळं वर्णन पाहिलं पूर्ण. आणि आता आपण पुन्हा विमानस्थानाकडे आलेलो आहे. विमानस्थानामध्येही त्रिविध कक्षीय विमान या अध्यायामध्ये पुन्हा मात्रेचं वर्णन काही प्रमाणात आहे, ते आपण पाहत होतो. त्यातले पहिले काही श्लोक आपले झाले होते आणि आता पुढचा हा 7वा श्लोक चालू होता. अमात्रा विविध आचक्षते ही अधिकांश. अमात्रा ही पुन्हा 2 प्रकारची असते. मॅडम आवाज खूप ब्रेक होतोय. हॅलो, आवाज ब्रेक होतोय मॅडम. हो का? कदाचित ना इंटरनेट खूप चांगलं नाहीये, त्याच्यामुळे थोडस जर खूप त्रास वाटला तर मग सांगा. काहीच ऐकू येत नाहीये. ते श्लोक समजत नाहीये मॅडम बोलताना, ऐकताना. बरं, ठीक आहे, मी हळूहळू बोलायचा प्रयत्न करते म्हणजे कळेल. हो हो. अमात्रावत्वं पुनः द्विविधम् आचक्षते हीनम् अधिकंचो. अमात्रा ही पुन्हा 2 प्रकारची असते, हीन मात्रा आणि अधिक मात्रा. तत्र हीन मात्र आहार राशी बल वर्ण उपचर्य क्षयकरम अतृप्तिकरम उदावर्तकरम अनायुष्य अवृष्य. ऍक्च्युली ते अवृष्य पाहिजे, म्हणजे अनायुष्यावृक्ष असं पाहिजे होतं, पण इथे अनायुष्य वृक्ष असं झालेलं आहे. ग्रंथातही पाहिलं तर अनायुष अवृक्ष असंच दिलेलं आहे. अनऔजस्य शरीर मनोबुद्धी इंद्रिय उपघातकरण सारविधमनम अलक्ष्यावहम अशक्तेः च वासविकाराणाम आयत्नम आचक्षते. आता इथे बरेचसे जे शब्द आहेत त्याला मागे अ लागलेला आहे आणि म्हणजे अनायुष्य अवृष्य अनौजस्य किंवा अलक्ष्म्यावहम असे शब्द आहेत. याचा अर्थ इथे लागतो समास नय तत्पुरुष, म्हणजे ज्याला सुरुवातीला नकारार्थी काही गोष्टी येतात आणि मग तो जो काही नाऊन आहे ते जसं तसं येतं. म्हणजे अनऔजस्यम, याच्यामध्ये न औजस्यम अनऔजस्यम असं नय तत्पुरुष येतो. आणि अशा प्रकारे अनायुष्यम किंवा अलक्ष्म्यावहम न लक्ष्म्यावहम अलक्ष्म्यावहम असे शब्द आलेले आहेत. आणि हे बरेच ठिकाणी इथे संधी आलेला आहे.
बल वर्ण उपचय क्षयकरम इथे समान आहे. बलहा च वर्णः च उपचयः च बलवर्ण उपचयाः बलवर्ण उपचयानां क्षयं बलवर्ण उपचय क्षयं तथा बलवर्ण उपचय क्षयं करोति इति बलवर्ण उपचय क्षयकरः किंवा हे नपुंसकलिंगी आल्यामुळे बलवर्ण उपचय क्षयकरम असं नपुंसकलिंगी म्हणण्यापेक्षाही इथे द्वितीय आलेली आहे. आहार राशीला हे सगळे शब्द जे आहे बलवर्ण उपचय क्षयकरम किंवा अतृप्तिकरम उदावर्तकरम हे सगळे आहार राशीचे विशेषण आहे. आहार राशी कशी आहे? हीन मात्रम हे पण तिचं विशेषण. आहार राशी जर हीन मात्र असेल तर ती काय कशी असते? बलवर्ण उपचय क्षय कर अतृप्ती कर उदावर्त कर अनायुष्य अगृह्य अनौजस्य शरीर मन बुद्धी इंद्रिय उपादान कर सार विगमन करणारी असते आणि अलक्षण्यावह असते. अशा प्रकारे त्या आहार राशीची ही सर्व विशेषणं आहेत. अशिते हे अशित या शब्दाचा अर्थ फूड म्हणजे काही आपण आहार घेतो तो. मग आहार त्या आहाराची आहार राशी असा अर्थ आहे. त्यामुळे अशिते हे इथे षष्ठी लागलेली आहे. अशित या शब्दाला षष्ठी लागून अशिते हे आहार राशी जे आहार घेणार आहे. आवाज येत नाहीये मॅडम अजिबात. म्यूट. हॅलो मॅडम, तुमचा आवाज नाही येते. हॅलो. इथे हीन राशीचं वर्णन आपल्याला आलेलं आहे. अभोजनम हा शब्द हीन राशीसाठी आलेला आहे की एकतर भोजन काहीच न घेणं किंवा एकदम अल्प प्रमाणात भोजन घेणं अशा दोन्ही प्रकारे आपण याचं वर्णन इथे लावू शकतो. त्यामुळे म्हणजे दोन्हीकडून आपल्याला क्लिअर झालं की जर हीन राशीमध्ये जेवण घेतलं तर उदावर्त नावाचा रोग होतो. सारविध मन बघत होतो. त्यामुळे उदावर्तकरम अनायुष्य आयुष्य कमी करणारं किंवा आयुष्य न देणारं म्हणजे जे काही आतापर्यंतच तुम्ही आयुष्य जगलाय ते ठीक आहे, पण त्याच्या पुढचं जे आयुष्य आहे ते तुमचं कमी होऊ शकतं जर तुम्ही हीन राशीमध्ये आहार घेतला असेल तर. त्यामुळे अनायुष्य अवृष्य बहुधा तरी इथे अवृष्य शब्द आहे पण सगळीकडे वृष्य वृष्य असा शब्द दिसतोय. अनायुष्य जर असं घेतलं तर पुढे फक्त वृष्य असा शब्द आहे, तिथे अ लागलेला दिसत नाहीये, पण बहुधा तरी इथे अवृष्य असा शब्द असायला पाहिजे. कारण जर तुम्ही व्यवस्थित आहार घेतला नाही तर
दृश्यता तुमची कमी होते, जे वाजीकरणाचे वाजीकरण कमी होतं, किंवा तुमचं शुक्राची क्वांटिटी कमी होऊ शकते, त्याची क्वालिटी कमी होऊ शकते, त्यामुळे अवृश्यता येण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे इथे जर आपण अवृश्य हाच शब्द इथे घेणं अपेक्षित आहे, पण सगळीकडे तो अवृश्य असाच झालेला दिसतोय. अनऔजस्यम, ओजस म्हणजे ओज कमी करणारं आहे. शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय यांचा उपघात करणारं ठरतं. जर तुम्ही आहार व्यवस्थित घेतला नाहीत किंवा कमी प्रमाणात घेतला तर शरीर, मन, बुद्धी आणि इंद्रिय या सर्वांचा उपघात होतो. त्यामुळे म्हणजे खरं तर मनाला आहाराची गरज नाहीये, पण तरीही शरीराचा क्षय झाल्यावर आपोआपच मन आणि बुद्धी यांचंही कार्य कमी होतं, हे याच्यातून आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. त्यामुळे जरी असं म्हटलेलं असलं की मन हे पोष्य नाहीये किंवा त्याला नित्यत्वेनं न पोष्य असं स्रोतसांच्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, किंवा स्रोतसाम विमान्य या अध्यायामध्ये असं वर्णन आलेलं आहे की नित्यत्वेनं न पोष्य मन हे नित्य असल्यामुळे, नित्य म्हणजे नित्य कारण द्रव्य आहे, त्यामुळे त्याला पोषणाची गरज नाहीये. पण तरीही इथे असं वर्णन केलेलं आहे की हीन राशीमुळे मन आणि बुद्धी यांचा उपघात होतो. याचा अर्थ आपण असंही घेऊ शकतो की मनाचं जे कार्य आहे किंवा बुद्धीचं जे कार्य आहे किंवा इंद्रियांची जी कार्य आहे त्या कार्यांचा उपघात होतो. ती कार्य कमी प्रमाणात होतात किंवा बंद पडू शकतात. आणि शरीराची ही जी कार्य म्हणजे क्रिया, शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या इथे कमी होण्याची शक्यता असू शकते. त्यानंतर सार विधमनम, बी अधिक धम धातू आहे, याचा अर्थ होतो की नष्टकरण. त्यामुळे सार जे आहे तुमचं शरीराचं जे काही सार आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं किंवा दोन एकत्र सार असू शकतात. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रससार म्हणजे त्वकसार आणि रक्त, मांस, मज्जा, अस्थि, शुक्र आणि सर्व धातुसार असंही असू शकतं किंवा सत्वसार असंही असू शकतं. तर हे जे सार आहे ते त्याचा नाश होऊ शकतो. सार म्हणजे काय तर शरीराचे जे काही धातू आहेत ते शुद्ध स्वरूपात तयार होणं आणि त्यांची कार्य जी आहेत ती अतिशय सारवान किंवा अतिशय शुद्ध स्वरूपात दिसणं, याला आपण सार म्हणू शकतो. तर ह्या साराचा नाश या हीन राशीमुळे होऊ शकतो. अलक्ष्म्यावहम, अलक्ष्मी जो शरीरामध्ये आहार व्यवस्थित घेऊ शकत नाही, तो कार्यही व्यवस्थित करू शकत नाही आणि त्यामुळे इनडायरेक्टली तुम्ही जे काही तुमची जी काही वृत्ती असेल किंवा तुमचं जे काही कार्यकर्तृत्व असेल ते कमी पडल्यामुळे तुमच्या घरात येणारी लक्ष्मी ही सुद्धा कमी होणार आहे, असाही एक अर्थ होऊ शकतो. किंवा अलक्ष्म्यावह याचा अर्थ अकल्याणकारक असाही अर्थ आपल्याला इथे घेता येऊ शकतो. त्यामुळे जे काही आहार राशी आहे ती जर आपण कमी घेतली, कमी प्रमाणात घेतली तर आपली कार्यक्षमता कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये ती आपल्यासाठी कल्याणकारक नसणार आहे. त्यानंतर काय येतं, वात विकाराणाम आयतनम आचक्षते. या सगळ्यातून वाताचे विविध विकार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी मात्रेमध्ये आहार घेतल्यामुळे जास्तीत जास्त वातविकार होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसून येते. अतिमात्रम पुन्हा, आता हीन मात्रा जशी आहे तशीच अधिक मात्रा जर घेतली तर काय, पुन्हा सर्व दोष प्रकोपणम इच्छन्ति कुशलाः. सर्व दोषांचं म्हणजे त्रिदोषांचं प्रकोपन या हीन मात्रेमध्ये अपेक्षित आहे, अतिमात्रेमुळे अपेक्षित आहे. जर आहार तुम्ही अधिक मात्रेमध्ये घेतला तर सर्व दोषांचा प्रकोप एकत्र होण्याची शक्यता आहे. यो हि मूर्तानाम आहार जातानाम सौहित्यम गत्वा
द्रवैः तृप्तिम् आपद्यते भूयः तस्य आमाशयगता वातपित्तश्लेष्माणो अभ्यवहारेण अतिमात्रेण अतिप्रपीड्यमानाः सर्वे युगपत प्रकोपम आपद्यन्ते. म्हणजे ज्या मनुष्याने जो मनुष्य मूर्त आहाराचं सौहित्य करून, सौहित्य म्हणजे तृप्ती, ऑलरेडी मूर्त आहाराची तृप्ती करून, गत्वा म्हणजे ते करून किंवा तृप्तीस जाऊन असं पण म्हणू शकतो. द्रवैही तृप्ती आपद्यते, द्रव आहाराची पण तृप्ती करतो. भूयः कशी अधिक मात्रेमध्ये, तृप्ती सुद्धा अधिक मात्रेमध्ये करतो. तस्य आमाशयगतः, त्याच्या शरीरामध्ये आमाशयगत असे वात पित्त कफ, वातपित्त आणि श्लेष्मा, वातपित्त श्लेष्माणो अभ्यवहारेण अतिमात्रेण, अधिक प्रमाणात आहार घेतल्यामुळे, पुन्हा अव्यवहार शब्द आलेला आहे म्हणजे पुन्हा पुन्हा अधिक प्रमाणात आहार घेतल्यामुळे, अतिमात्रेण अतिप्रपीड्यमानाः, जे काही वातपित्त कफ दोष किंवा वातपित्त कफ निर्माण झालेले आहेत, म्हणजे जसं जसं तुम्ही आहार घेत जाता तसं तसं वातपित्त आणि कफाची निर्मिती हळूहळू व्हायला लागलेली असते. आणि ती होत असतानाच पुन्हा पुन्हा जर तुम्ही घन आहाराची तृप्ती आणि द्रव आहाराची तृप्ती करत राहिला आहात, तर अशा वेळेला काय होतं, ज्याच्यामुळे जे काही वातपित्त कफ दोष तयार झालेले आहेत ते प्रपीड्यमान होतात, अधिक त्यांच्यावर अधिक पीडा निर्माण होऊ शकते. किंवा असं म्हणू शकतो आपण की त्या आमाशयामध्ये, त्या वातपित्त कफांच्या हालचालीला किंवा जो आहार घेतलाय त्याच्याही हालचालीला व्यवस्थित जागा न मिळाल्यामुळे तिथे एक प्रकारची पीडा उत्पन्न होते. त्याच्यामुळे काय होतं, सर्वे युगपत प्रकोपम आपद्यते, पुन्हा हे वातपित्त कफ दोष खूप मोठ्या प्रमाणात प्रकोपित होतात. म्हणजे त्या दोषांचे गुण हे अधिक प्रमाणामध्ये वाढतात. ते प्रकुपिताः तम आहार राशीम अपरिणतम आविश्य कुक्षी एकदेशम अनाश्रिता विष्टंभयन्तः सहसा वा अपि उत्तर अधराभ्यां मार्गाभ्यां प्रचावयन्तः पृथक पृथक इमान विकारान अभिनिर्वर्तयन्ति अतिमात्र भोक्तुः. अतिमात्र भोक्तुः म्हणजे अधिक मात्रेत आहार घेण्याची इच्छा असणारा, म्हणजे ऑलरेडी घेतलेला तर आहेच आहे पण अजूनही घेण्याची जो इच्छा करतोय, अशा मनुष्यामध्ये काय होतं, ते प्रकुपिताः, ते वातपित्त कफ ते म्हणजे वातपित्त श्लेष्माणः, सहा तौ ते प्रथमेचं बहुवचन आहे, त्यामुळे ते हा शब्द इथे बहुवचनी शब्दांना लागणार आहे. आणि बहुवचन कशाचं आहे, तर वातपित्त श्लेष्माणः, वातः च पित्तः च श्लेष्माणः च किंवा श्लेष्मा च वात पित्त श्लेष्माणः, याला द्वंद्व समास असं म्हणतात. याच्यामध्ये याच्यामध्ये उभय पद प्रधान किंवा जितके पद असतील ते सर्व पद प्रधान असा द्वंद्व समास असतो. म्हणजे वात हे पण प्रधान आहे, पित्त हे पण प्रधान आहे आणि कफ हे पण प्रधान आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची प्रथमा होते. प्रथमा एक वचन होतं समास करताना, म्हणजे वातः च पित्तः च श्लेष्मा च, श्लेष्मन हा शब्द आहे त्यामुळे त्याचं श्लेष्मा हे प्रथमा एक वचनाचं रूप होतं. त्यामुळे वातः च पित्तः च श्लेष्मा च. आणि ज्या वेळेला हा समास पूर्ण होतो जेव्हा त्याचा सामासिक शब्द तयार होतो, तो सामासिक शब्द हा बहुवचनी होतो. त्यामुळे वात पित्त श्लेष्माणः, श्लेष्मा श्लेष्माणौ श्लेष्माणः असा शब्द चालतो. त्यामुळे जो शेवटचा शब्द असतो त्या शब्दाचं बहुवचन त्या पूर्ण समासाला लागतं, ज्याला द्वंद्व समास असं म्हणतात. त्यामुळे वातः च पित्तः च श्लेष्मा च वात पित्त श्लेष्माणः. आता हे झालं बहुवचन आणि ते बहुवचनच इथे ते या शब्दांनी दाखवलेलं आहे. सहा तौ ते प्रथमा, त्यामुळे ते
प्रकुपिताः च ते दोषाः प्रकुपिताः प्रकुपिताः तम एव आहार राशीं त्याच आहार राशीला अपरिणतम त्यात ते प्रकुपित झाल्यामुळे आता ते काय करतील, ते पुन्हा त्या आहार राशीचं जे परिणमन व्हायला पाहिजे होतं ते करणार नाही. त्यामुळे अपरिणतम असा शब्द आलाय. न परिणतम अपरिणतम, त्या आहार राशीला परिणित न करता आविष्य आविष्य आ अधिक विष धातू आहे, त्याला ल्यप प्रत्यय लागलेला आहे. ल्यप ल्यप मध्ये जे उपसर्ग असतो इथे आहे आ हा उपसर्ग आहे प्लस धातू असतो. विष हा धातू आहे आणि त्याला य लावला जातो. आविष्य म्हणजे एखादी गोष्ट करून पुढची गोष्ट करायची. तर आता इथे काय होतंय, आहार राशीम अपरिणतम कुक्षे हे एकदेशम आविष्य. त्यामुळे म्हणजे आहार राशीला अपरिणित करून कुक्षीच्या एका देशात जाऊन पुढे काय अनाश्रिता अन्नाश्रिता विष्टंभयंत म्हणजे इथे एकानंतर एक 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 क्रिया होत राहते. पहिल्यांदा काय आहार राशीला अपरिणत करून कुक्षीच्या एका देशामध्ये प्रवेश करून हे दोष अन्नाश्रित होतात. अन्नाश्रिता हे सर्व दोषांना लावायचं. अन्नाश्रिता विष्टंभयंत हे सर्व दोषांची विशेषण आहे. म्हणजे दोष एक एक गोष्ट करत जात आहेत. ती संप्राप्ती ही दोषांसाठी आहे. आधी प्रकुपित झालेत, मग काय केलंय आहार राशीला अपरिणत करतायत. म्हणजे आहार राशीचं पचन करत नाहीत कारण ते प्रकुपित झालेत. त्याच्यानंतर काय कुक्षे हे एकदेशम आविष्य कुक्षीच्या एका देशामध्ये प्रवेश करून अन्नाश्रित होतात. अन्नाचा आश्रय घेतात. म्हणजे इथे अन्न हा ही दूष्य आहे. अन्न हे दूष्य आहे. एक 2 मिनिट किसीने कोणीतरी हात वर केलाय. एक 2 मिनिट एवढं पूर्ण करते मग पुढचं बघूया. आहार राशी कुक्षीच्या एका देशात प्रवेश करतायत आणि विष्टंभयंत सहसा त्या अन्नाला विष्टंभित केलं जात आहे. त्या अन्नाला विष्टंभ करत करत सहसा एव उत्तर अधराभ्याम मार्गाभ्याम प्रचावयंत म्हणजे उत्तर मार्ग म्हणजे खालचा मार्ग, सॉरी उत्तर म्हणजे वरचा मार्ग आणि अधर म्हणजे खालचा मार्ग. म्हणजे वरील मार्गाने किंवा खालील मार्गाने. अधर म्हणजे खालचा मार्ग, उत्तर म्हणजे वरचा मार्ग. अधराभ्याम मार्गाभ्याम प्रचावयंतम म्हणजे त्या दिशेने जाऊन. चवन म्हणजे पुढे पुढे सरकणे. प्र अधिक चवन म्हणजे इथे चव असा धातू आहे, त्याचं चावयंत असं प्रयोजकाचं रूप झालेलं आहे. आणि इथे पुन्हा चावयंत इथे वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषण झालेलं आहे. असं करत करत असं करत करत किंवा असं पुढे पुढे जात जात प्र हा उपसर्ग लागलेला आहे. अनेक वेळेला उपसर्ग हे काही अर्थ स्पष्ट करण्यासाठी असतात. त्याप्रमाणे इथे प्र हा उपसर्ग जो लागलेला आहे तो प्रकर्षेन चावयंत प्रकर्षांनी पुढे पुढे जात. प्रकर्षेन चावयंत पृथक पृथक इमान विकारान निर्वर्तयंती अतिमात्र भोक्तुः वेगवेगळे विकार उत्पन्न करतात. इमान म्हणजे हे, इमान म्हणजे हे. त्यामुळे हे विकार इदम सर्वनामे इथे इदम या शब्दाचा अर्थ हे काय, हे विकार म्हणजे आता आम्ही सांगतोच आहे ते विकार पुढे काय आहेत ते, म्हणून त्यांनी इमान हा शब्द लावलेला आहे. जर तुम्ही चरक आपण वाचत गेलो तर असं लक्षात येतं की चरक बोलतायत आपल्याशी. त्याप्रमाणे हे बोलतायत की अरे हे काय, हे विकार आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे पृथक पृथक इमान विकारान अभिनिर्भयंती वेगवेगळे हे विकार निर्माण होतात. कोणकोणते होतात? तत्र वातः चूल अनाह अंगमर्द मुखशोष मूर्छा भ्रम अग्निवैषम्य आश्व पृष्ठ कटिग्रह तीरा आकुंचन स्तंभनानी करोति. पित्तम पुनः ज्वर अतिसार अंतर्दाह तृष्णा मद भ्रम प्रलापनानी.
क्लेशमातु छर्दी अरोचक अविपाक शीत ज्वर आलस्य गात्र गौरवाणी हे सर्व विकार हे अधिक मात्रेत आहार घेतल्यामुळे निर्माण होणारे आहे. कोणाला बोलायचंय? शिवकुमार. शिवकुमार हिरेमठ बोलायचंय का? ठीक आहे, चुकून झाला असेल, आपण पुढे जाऊया. हा, तर अशा प्रकारे जी काही अतिमात्रेत घेतलेली आहार राशी आहे ती एक एक संप्राप्तीतून पुढे जाऊन वाताचा प्रकोप करते आणि हा वाताचा प्रकोप पुढे पुढे संप्राप्ती करत करत हे सर्व विकार निर्माण करतो. त्यामुळे जे काही आहे ते उत्पन्न होणारे ते हीन किंवा अधिक अशा प्रकारच्या आहार राशीतून आणि इतके सारे रोग हे या आहार राशीमुळे निर्माण होणारे आणि त्याला कारण आहे अयोग्य पद्धतीने किंवा अयोग्य मात्रेमध्ये घेतलेला आहार. तर जर एखाद्याला याच्यावर रिसर्च करायचा असेल तर खरोखरच अधिक मात्रेत आहार घेतल्यामुळे हे सर्व विकार निर्माण होतात का हे आपल्याला म्हणजे पाहता येऊ शकतं. जे स्थूल मनुष्य आहेत किंवा अगदी स्थूलही नसले तरी सुद्धा अनेक लोक असे आहेत की ज्यांच्यामध्ये अधिक प्रमाणात आहार घेतात. अगदी आपणही जर एखाद्या वेळेला आपल्या समोर एखादी डिश आली किंवा सकाळचा नाश्ता आला, आपल्याला भूक नसताना आपण नाश्ता केला जातो, प्लस तोही नाश्ता अधिक प्रमाणात केला जातो. अशा वेळेला एखाद्या वेळेला आपल्याला पुष्ठग्रह, कटिग्रह, पार्श्वग्रह असं आपल्याला दिसतंय का हे आपण स्वतः तपासू शकतो. रुग्णांमध्ये तर आपल्याला तपासता येतच किंवा रुग्णांना सांगताही येतच, पण आधी जर आपण स्वतःवर हे प्रयोग करून पाहिले तर आपल्याला अधिक चांगल्या प्रमाणात कळतं की समोरच्या मनुष्याला बसलेला स्तंभ हा कशामुळे आहे. खरोखरच त्याची आहाराची मात्रा जास्त आहे का, त्याला होणारा क्षय हा कशामुळे आहे, खरोखरच ती किंवा वर्णक्षय आहे तर हीन मात्रेमध्ये आहार घेतल्यामुळे आहे का. तर ज्या वेळेला आपण हे एखादी गोष्ट आपल्यामध्ये होतीये का हे करून पाहिलं तर नक्कीच आपल्या लक्षात येतं. अनेक वेळेला चुकून एखादा आहार जास्त प्रमाणात घेतला जातो आणि थोड्याशा प्रमाणात आपल्या पोटात दुखतं किंवा थोड्याशा प्रमाणात पाठ दुखते, पण आपल्या लक्षात येत नाही की आपण सकाळी घेतलेला आहार योग्य होता का नाही किंवा याच्यावर विचार केला जात नाही. त्यामुळे तशाच पद्धतीने आपण प्रत्येक आलेल्या रुग्णाला सुद्धा विचारायला पाहिजे की जी मात्रा आहे तुमची ती किती प्रमाणात घेता. त्यामुळे आपला केस पेपर असा पाहिजे की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे जर सकाळची न्याहारी असेल किंवा दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं जेवण असेल त्याचं प्रमाण हे किती प्रमाणात आहे हे विचारलं गेलं पाहिजे. आणि हे परत आलेल्या रुग्णाला म्हणजे एखाद्या रुग्णामध्ये जर काही लक्षणं कमी झाली पण दुसरीच लक्षणं दिसायला लागली तर पुन्हा हे विचारणं गरजेचं आहे. कारण आहार राशी ही अग्नीनुसार बदलत जाते, त्यामुळे त्या प्रमाणात त्या अपेक्षेने आपल्याला इथे आलेल्या रुग्णाला त्या गोष्टी पुन्हा मध्ये विचारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण कुठले रोग होतात ते बघूया, म्हणजे त्याच्यातून आपल्याला कळेल की किती छोटे छोटे रोग आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की केवळ ते आहार राशी अधिक प्रमाणात घेतल्यामुळे होतात. तत्र वातः शूल, वातामुळे काय होईल, जर वाताचा प्रकोप झाला आणि तो अन्नाश्रित झाला किंवा आमाशयामध्ये अन्नाश्रित वात प्रकोप आपल्याला दिसला तर शूल, उदरशूल, अनाह, उदरामध्ये अनाह, अंगमर्द
अनेक वेळेला पेशंट सांगत येतात माझे खांदे दुखतायत खूप, तर हा अंगमर्द किंवा सगळं शरीर दुखतंय. तिथे आधी लक्षात घ्यायचं की अपचन आहे का किंवा अधिक आहार राशी आहे का. मुख शोष हे पण एक लक्षण दिसून येते. मूर्छा, अनेक वेळेला आहार राशी अधिक प्रमाणात घेतल्यामुळे पण मूर्छा, भ्रम, अग्निवैषम्य हे दिसून येतं. मूर्छा आणि भ्रम ही लक्षात घेण्यासारखी उदाहरणं आहेत किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्टी आहेत की आहार राशी अधिक मात्रेत घेतल्यामुळे येणारी मूर्छा किंवा होणारा भ्रम हे आपल्याला खास करून जर तेलकट पदार्थ किंवा तुपकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर हे जाणवतं. जर मुगाचा शिरा हा जास्त प्रमाणात खाल्ला तर चक्कर येते किंवा मूर्छा वाटते किंवा ग्लानी वाटते. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवण्यासारखं. अग्निवैषम्य, अग्नि विषम होतो. पार्श्व पृष्ठ कटिग्रह, पार्श्वग्रह च पृष्ठग्रह च कटिग्रह च असं इथे समास करायचा आहे. पार्श्वग्रह, पृष्ठग्रह, कटिग्रह. सीरा आकुंचन, सीराणाम आकुंचनम, सीरा आकुंचनम किंवा पार्श्वस्तंभ, पृष्ठस्तंभ, कटिस्तंभ, सीरास्तंभ हे सर्व दोन्हीला लावायला आपल्याला हरकत नाही. स्तंभनानी करोती. पित्तम, पित्त पुन्हा काय करतं तर ज्वर, ज्वर हा सगळ्यात पहिला रोग पित्तामुळे, पित्ताच्या प्रकोपामुळे होण्यासारखा आहे. त्याच्यानंतर अतिसार, ऊर्ध्व अधो मार्गाभ्याम प्रचावयंत, उत्तर अधर मार्गाभ्याम प्रचावयंत, याच्यामध्ये अतिसार किंवा छर्दी ही हे व्याधी होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर अंतर्दाह, अनेक वेळेला रुग्ण सांगत येतात की माझ्या शरीरामध्ये आतमध्ये उष्णता जाणवती खूप, म्हणजे मला उष्णता स्वतः जाणवती, शरीर गरम गरम लागतंय, तर हा अंतर्दाह असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावरही आपल्याला विचार करता येऊ शकतो. तृष्णा, सतत तृष्णा वाटणं, तहान तहान वाटणं. अनेक वेळेला असं होतं की खूप प्रमाणात जर आहार घेतला तर तो पचन करण्यासाठी सतत तहान लागते आणि मग पाणी प्यायल्यावर तो आहार थोडासा पचल्याची भावनाही निर्माण होऊ शकते. त्यामुळे सतत तृष्णा हे अधिक प्रमाणात आहार घेतल्यामुळे होऊ शकते. मद, भ्रम, पुन्हा एकदा मूर्छा, भ्रम, तसं मद किंवा भ्रम किंवा प्रलपनानी, जास्त प्रमाणात प्रलाप हे सुद्धा अधिक आहाराचं लक्षण आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे किंवा या 2-3 गोष्टी या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. श्लेष्मातू, जर कफ अधिक, कफाचा प्रकोप अधिक प्रमाणात झाला तर काय, छर्दी, अरोचक. इथे बघा, पित्ताचा प्रकोप अधिक झाला तर अतिसार होतो आणि कफाचा प्रकोप अधिक झाला तर छर्दी होते, कारण त्या दोघांचं आश्रयस्थान हे त्या त्या भागामध्ये आहे, हे लक्षात घेण्यासारखं आहे. त्यानंतर अरोचक, अविपाक, शीतज्वर, इथे नुसतं ज्वर आहे, इथं पित्तज ज्वर होईल, इथे शीतपूर्वक ज्वर होईल. त्यानंतर आलस्य, आळशीपणा, अनेक वेळेला खूप आहार घेतला की आधी झोप येते, थोडंसं झोपावं असं वाटतं, मग झोप झाल्यावर थोडं हलकेपणा येण्याची शक्यता असते, कारण थोडा आहार तिथे पूर्ण आपलं लक्ष हे त्या आहार पचनाकडेच लागतं. पण खरं तर जर आहार घेऊन झोपलं किंवा काय दिवास्वाप केला तर शरीरामध्ये अधिक प्रमाणात श्लेष्मा वाढण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे म्हणजे अधिक आहाराने आलस्य, अधिक आलस्याने पुन्हा श्लेष्मा प्रकोप असं होण्याची शक्यता जास्त आहे. त्यानंतर गात्र गौरव, शरीरामध्ये गुरुता निर्माण होते. अशा प्रकारे या सर्व रोगांचं वर्णन केलंय. चक्रपाणी दत्त काय म्हणतात, सार विधमनम रोगभिषक जितीये म्हणजे चरक मीमांसा 8व्या अध्यायात सारतेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे तिथे त्वक सारादी विधमनम असं लक्षात घ्यायचंय. त्यामुळे त्वक सार इत्यादींच्या ठिकाणी जी लक्षणं आहेत ती सगळी कमी होतात. त्यामुळे सार, जे शरीराचं सार आहे ते इथे विधमन, त्याचं विधमन होतं. आहार विकाराणाम इति करणे सौहित्य योगात षष्ठी.
आहार विकाराणाम कुठे आलं हे? पृथक इमान विकारान इति करणे सौहित्य योगात षष्ठी. माझ्या मते इथे असावं आहार जातानाम सौहित्यम गत्वा. या ठिकाणी सौहित्य हा शब्द आल्यामुळे त्याच्या योगाने आहार जातानाम विकाराणाम सौहित्यम गत्वा असं त्यांना म्हणायचं आहे. आहार विकाराणाम इति करणे सौहित्य योगात षष्ठी. इथे सौहित्य आहार विकारांचे सौहित्य म्हणजे आहार जात जे विकार आहे, आहारातून उत्पन्न जे विकार म्हणजे वेगवेगळे आहाराचे पदार्थ असं इथे लक्षात घ्यायचं. द्रवैहि तृप्तिम इति भूयः पदविशेषणात अतितृप्तिम इति अर्थः. म्हणजे द्रवैहि तृप्तिम इति भूयः या शब्दाने अतितृप्ती असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचंय. द्रवैहि तृप्तिम आपद्यते भूयः. इथे भूयः शब्द द्रवैहि तृप्तिम या शब्दाला लावायचा आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात द्रवाने पण अधिक प्रमाणात तृप्ती. त्यानंतर आमाशय गता इति वचनेन अग्नि सहाय्य किंवा सहाय्यस्य एव वायोः कोपो भवति. अग्नीच्या सहाय्याने वायूचा प्रकोप होतो. आमाशय गता इति वचनेन आमाशय गत या शब्दाचा अर्थ असा लक्षात घ्यायचा आहे की अग्नीच्या सहाय्याने वायूचा प्रकोप होतो किंवा समान वायूचा प्रकोप होतो असंही आपल्याला इथे लक्षात घेता येईल. न पक्वाशय गतस्य इति दर्शयति. आणि त्यामुळे इथे पक्वाशयगत अग्नीचा प्रकोप किंवा पक्वाशयगत वायूचा प्रकोप इथे आपल्याला अपेक्षित नाहीये. एकच मिनिट. न पक्वाशयगतस्य इति दर्शयति. त्यामुळे पक्वाशयगत वाताचा प्रकोप होत नाहीये. त्यामुळे जरी इथे अतिसार सांगितलेला असला तरी तो पक्वाशयगत वायू बिघडल्यामुळे नाही होत, तर पहिल्यांदा आमाशयगत वायूच बिघडतो किंवा आमाशयगत पित्तच इथे बिघडणार आहे आणि मग ते खाली जाऊन आहार बाहेर काढणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तो आहार अपाचितच असणार आहे. त्यामुळे जे काही मल बाहेर पडेल तो अपाचित स्वरूपातच असण्याची शक्यता आपल्याला इथे पाहता येईल. त्यामुळे जर आपण मलाचं परीक्षण केलं तरी आपल्याला कळेल की हे आमाशयगत बिघाड आहे का पक्वाशयगत. त्यामुळे इथे न आमाशयगतस्य इति दर्शयति याच्यानी आपण हा अर्थही लावू शकतो की आपल्याला मलाच्या परीक्षणामुळे आमाशयगत दृष्टी लक्षात येणार आहे. कुक्षे एकदेशम अन्नाश्रिताः सह दूषितेन आहारेण. कुक्षे एकदेशम या शब्दाचं अन्नाश्रिताः सह याचा अर्थ आहे दूषित आहारेण. दूषित आहारामुळे कुक्षीच्या एकदेशी वातपित्त कफाचा प्रकोप आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. पुढे आता इथे मात्रेचं वर्णन जवळजवळ संपलेलं आहे, तरी पण हा श्लोक एकदा पटकन वाचून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. म्हणजे इथे मात्रेचं वर्णन आपलं पूर्ण होऊन जाईल. न च खलु केवलम अतिमात्रम आहार राशीम आमदोषकरम इच्छन्ति अपि तु खलु गुरु वृक्ष शीत शुष्क द्विष्ट विष्टंबी विदाही अशुची विरुद्धानाम अकालेच अन्नपानानाम उपसेवनम काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या ह्री शोक मन उद्वेग भय उपतप्त मनसा वा यद अन्नपानम उपयुज्यते तद अपि आममेव प्रदूषयति. हे यासाठी वाचलं की आम प्रदूषण हे आपल्याला सगळं गृहिणीमध्ये पाहायला मिळतं आणि त्याचे काय काय हेतू आहेत ते आपल्याला इथे कळतात. त्यामुळे आपण जेव्हा गृहिणी पुन्हा वाचणार आहोत त्यावेळेला आपल्याला हे सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे केवलम अतिमात्र आहार राशी आमप्रदोषकरम न इच्छन्ति. केवळ अतिमात्र आहार राशीमुळेच आमाचा प्रदोष होतो असं लक्षात नाही घ्यायचंय आपल्याला,
अपितु खलु, तर काय, तर गुरु, वृक्ष, शीत, शुष्क, शुष्क, द्विष्ट, विष्टंभी, विदाही, अशुची, हे सर्व जे अन्नपान आहे ते सर्व हे आम प्रदोष करणार आहे. आणि त्याच्या जोडीलाच काम, क्रोध, लोभ, मोह, ईर्षा, री, शोक, मान, उद्वेग, भय, आणि उपतप्त मन, हे सुद्धा अशा यांच्यासह जर अन्नपानम, यत अन्नपानम उपयुज्यते. आता इथे या सगळ्यांना तृतीया लावली. काम, क्रोध, लोभ, मोह, याच्यानंतर शेवटी उपतप्त मनसा, इथे तृतीया लावली. याचा अर्थ या सगळ्यांच्या बरोबरीने अन्नपानम उपयुज्यते. तृतीया ही सह, सहित यांच्यासाठी लावली जाते. त्यामुळे यांच्यासह अन्नपानम उपयुज्यते. जर या असे सर्व करत असताना जर तुम्ही अन्नपानांचं सेवन केलं तद अपि आममेव प्रदूषयति, तर नक्कीच आमाचा प्रदोष होणारच आहे. आम, तर आहार हा आमच होणार आहे असं म्हटलं जातं. तद अपि आमम एव प्रदूषयति, म्हणजे आहार हे आम स्वरूपीच दुष्ट होणार आहे असं इथे सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक सिंपल श्लोक दिलाय जो पाठ करणं आणि लक्षात ठेवणं सोपं आहे. मात्रया अपि अभ्यवरुतम पथ्यम च अन्नम न जिर्यति, चिंता शोक भय क्रोध दुःखशय्या प्रजागरैहि. म्हणजे मात्रेने घेतलेला आहार, अभ्यवरुतम म्हणजे घेतलेला, किंवा अभ्यवहार, अभि अधिक अव अधिक रु असा शब्द, रु असा धातू आहे. त्यात या शब्दाचा अर्थ होतो घेणे किंवा सेवन करणे. म्हणजे मात्रेने, मात्र या तृतीय आहे परत, मात्रेने जर आहार सेवन केला तर तो सुद्धा कसा, पथ्य, पथ्यकर, म्हणजे मात्रेने पथ्यकर असा आहार जरी तुम्ही सेवन केला तरी सुद्धा तो आहार न जिर्यती, तद न जिर्यती, तद अन्नम न जिर्यती. का, तर चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागरैहि, जर तुम्ही त्याच्या बरोबरीने प्रजागरैहि, आता या सगळ्याची पुन्हा तृतीया लावलेली. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना असं म्हणायचंय की यांच्यासह जर अन्न सेवन केलं तर ते अन्न पचत नाही. त्यामुळे चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागरैहि सह अन्नम पथ्यम, अन्नम अभ्यवरुतम, पथ्यम मात्रया अन्नम अभ्यवरुतम तद न जिर्यति, असा या सगळ्या श्लोकाचा अन्वय येतो. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण आहाराचं सेवन केलं तर ते जीर्ण होणार नाहीये आणि ते आममेव प्रदूषयति, आमच निर्माण करणार आहे. तर या ठिकाणी आपलं मात्रेचं वर्णन संपलेलं आहे. आपण पाहत होतो रसविमान अध्यायामध्ये मात्रावत अश्नीयात असं वर्णन आपण पाहत होतो. त्यातून आपण ते पाहत असताना आपण काही श्लोक पाहिले जे चरकाच्या अन्नपान विधी अध्यायामध्ये होते आणि अत्रेय भद्र काप्य अध्यायामध्ये होते, आणि आता इथला रसविमान अध्यायामधला 2-3 श्लोक आपण त्याच्यासाठी पाहिले. तर आता पुन्हा आपण त्या श्लोकावर येऊया. मात्रया हे सगळं पाहिलं होतं आपण. प्रकृती, करण, संस्कार, हे सर्व जे आता नव्याने जॉईन झाले त्यांच्यासाठी की आम्ही या सगळं जे काही पाहिलं आहे किंवा ज्याचं आमचं वाचन करून झालेलं आहे ते सर्व आम्ही युट्यूबवर टाकणार आहोत. फक्त ते हळूहळू टाकलं जाईल. जर कोणाला पुन्हा पाहायचं असेल तर आपण सुरुवातच गृहिणी अध्यायापासून केलेली आहे, आणि गृहिणी अध्यायामध्ये अग्नीला आहाराची गरज आहे आणि आहार हा अष्टविध असावा म्हणून अष्टविध आहाराचं वर्णन पाहिलं. अष्टविध आहाराचं वर्णन पाहता पाहता आपण मात्रावद अश्नीयात पर्यंत आलो होतो आणि तिथे मात्रेचं वर्णन आमचं आतापर्यंत झालेलं आहे. आता पुढचं वर्णन आहे जीर्णे अश्नीयात. याचं वर्णन आपण मागे जेव्हा अग्नीचं वर्णन पाहत होतो त्या ठिकाणीही पाहिलेलं आहे की आहार जीर्ण काल कोणता आहे आणि आहार जीर्ण कालात कोणती लक्षणं निर्माण होतात हेही आपण
अष्टांग संग्रह या अध्यायातून मात्राशिती अध्यायामध्ये जी शेवटच्या श्लोकामधली लक्षणं आहेत ती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यामुळे जीर्णे अश्नीयात अजीर्णैः भुञ्जानस्य अभ्यवरुतम् आहारजातं पूर्वस्य आहारस्य रसम् अपरिणतम् उत्तरेण आहाररसेन उपसृजत सर्वान् दोषान् प्रकोपयति आशु. आता ते म्हणतात जीर्णे अश्नीयात. पुन्हा अश्न हा धातू आहे आणि तिथे अश्नीयात हे विधिलिंग लागलेलं आहे. विधिलिंग म्हणजे विध्यर्थ लागलेला आहे. लोट लकार असं म्हणतात याला. लकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. लट लकार, लंग लकार, लिंग लकार, लोट लकार अशा प्रकारे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचा अर्थ असा होतो की वर्तमान काळ, प्रथम भूतकाळ किंवा भूतकाळ, परोक्ष भूतकाळ किंवा स्य भविष्यकाळ असे सगळे त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. ते कधीतरी आपण एखाद्या वेळेला व्याकरण याच्या नावाखाली बघूयात, म्हणजे आपल्याला ते सगळं लक्षात येईल. इथे लोट लकार लागलेला आहे, त्याचा अर्थ जीर्ण आहार घ्यावा किंवा घेतला पाहिजे असा आदेश देत आहेत. ज्या ठिकाणी लोट लकार असतो तिथे विधी किंवा नियम हे सांगितले जातात, म्हणून विधिलिंग तिथे लागलं जातं आणि याचा अर्थ तुम्ही जीर्ण आहार घ्यावा असा आदेश तिथे किंवा तसा विधी तिथे आत्रेय, पुनर्वसू आत्रेय सांगतात. अजीर्णैः भुञ्जानस्य, अजीर्ण असतानाच जर आपण जेवण घेतलं तर भुञ्जानस्य, जो मनुष्य अजीर्ण आहार घेतो त्याचे, भुञ्जान म्हणजे घेणारा, भुज धातू आहे त्याला पुन्हा अत प्रत्यय वर्तमान कालवाचक धातू साधित विशेषण आहे, म्हणजे त्याचं भुंजान हे रूप झालं. का तर म्हणजे तो घेतोय आता अजीर्ण असताना, इकडे अजीर्ण आहे आणि इकडे आहार घेतोय. भुंजानस्य अभ्यवरुतम आहार जातम, म्हणजे अभ्यवरुतम म्हणजे आता घेतोय तर जो आहार घेतला जातोय त्या आहार जातम, त्या आहाराचं, जो आहार घेतला जाणार आहे त्या आहाराचं, आहार जातम पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणतम, पूर्वीच्या आहाराचं रूपांतर रसामध्ये म्हणजे रसधातूमध्ये परिणमन न झाल्यामुळे, अपरिणतम न परिणतम अपरिणतम, पुन्हा नय तत्पुरुष समास, परि अधिक न नय हा हे रूप आहे. परिणत हे त्याचं कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. इथे भूतकाळ आहे म्हणजे पूर्वी घेतलेला आहार म्हणून तिथे भूतकाळ दिलेला आहे. पूर्वस्य आहारस्य रसम अपरिणतम, पूर्वीच्या आहाराचा रस किंवा पूर्वीच्या आहाराचं रसामध्ये परिणमन न झालेला असताना उत्तरेण आहार रसेन उपसृजत, नंतरचा, उत्तर म्हणजे नंतर, नंतरच्या आहार रसामध्ये त्याचं उपसृजन झालेलं आहे म्हणजे मिसळणं. उप अधिक सृज धातू आहे. उपसर्जन, म्हणजे एकत्रित होणं. उपसर्जत सर्वान दोषां प्रकोपयती आशु, सर्व दोषांचा प्रकोप एकत्र होणार आहे या ठिकाणी. जीर्णे तु भुञ्जानस्य, जर जीर्ण आहार झाल्यानंतर जर जो आहाराचं सेवन करत आहे त्याचं काय होईल? स्वस्थानस्थेषु दोषेषु, जो जीर्ण आहार झाल्यानंतर आहार घेणार आहे त्याचं काय होतं, त्याच्या शरीरामध्ये कशी परिस्थिती आहे त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. जीर्णे भुञ्जानस्य स्वस्थानस्थेषु दोषेषु, दोष कुठे? स्वतःच्या स्थानात गेलेले. एकच मिनिट.
मी म्हटलं तसं की जीर्ण ज्याचा आहार झालेला आहे त्याचं वर्णन, त्याच्या शरीराचं वर्णन इथे केलेलं आहे. काय? स्वस्थानस्तेषु दोषेषु, दोष स्वतःच्या स्थानामध्ये गेलेले आहेत. अग्नौच्या उदीरणे, अग्नी उदीर्ण झालेला आहे. जातायामच्या बुभुक्षायाम, त्याला सुद्धा लागलेली आहे. जनजात हा शब्द आहे, हा धातू आहे. जाता जात हे पुन्हा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण झालेलं आहे. ज्याच्या शरीरामध्ये बुभुक्षा उत्पन्न झालेली आहे. जन म्हणजे जन्म घेणे, त्यामुळे बुभुक्षेची उत्पत्ती होणे असा अर्थ इथे लागतो. विवृत्तेषु स्रोतसा मुखेषु, सर्व स्रोतसांची मुख विवृत्त झालेली आहे. विशुद्धेचे उद्गारे, उद्गार विशुद्ध निर्माण होत आहे. हृदये विशुद्धे, हृदयामध्ये पण विशुद्धता आलेली आहे. वातानुलोम्ये, वाताचं अनुलोमन झालेलं आहे. विसृष्टेषु च वातमूत्र पुरीश वेगेषु, वातमूत्र पुरीश यांचे वेग विसृष्ट म्हणजे त्यांचं विसर्जन व्यवस्थित झालेलं आहे. वि अधिक सृज धातू आहे, वि अधिक सृष्ट असा धातू आहे. त्यामुळे वि अधिक सृजस धातू आहे, सर्जन होणे, सृज सर्जन म्हणजे त्याच पुन्हा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण लागून सृष्ट झालं. वि अधिक सृज च सृष्ट, ज्याचे वातमूत्र पुरुष हे वेद निघून गेलेले आहेत, त्यांचं विसर्जन झालेलं आहे. आणि अभ्यवरुतम आहार जातम, अशा प्रकारे असताना, शरीर असताना जो काही आहार घेतला जाईल, अभ्यवरुतम आहार जातम, जो आहार घेतला जाणार आहे किंवा घेतला गेलेला आहे. अभ्यवरुतम हा पुन्हा कर्मणी भूतकालवाचकच आहे, त्यामुळे घेतलेला आहार, आहार जातम सर्व शरीर धातून अप्रदूषयत, सर्व शरीर धातूंना अप्रदूषित करत किंवा दूषित न करता, अप्रदूषयन पुन्हा न प्रदूषयन अप्रदूषयत, प्रदूषित न करता आयुः एव विवर्धयति केवलम, केवळ आयुच वाढवतं. आयुः इथं वायू नाही शब्द आहे, तिथे आयु असा शब्द आहे. प्रदूषयत आयुः एव विवर्धयति केवलम, केवळ आयुच वाढवतं, केवळ आयुष्याचं वर्धन करतं. तसा आहार हा केवळ, इथे केवळ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्णतः, संपूर्णतः आयुष्याचं वर्धन करतं, म्हणजे दीर्घायुष्य प्राप्त करून देतं. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही जीर्ण काळामध्ये म्हणजे आधीचा आहार पचल्यानंतर पुढच्या काळामध्ये आहार घेतला तर तो आहार संपूर्णतः आयुष्य वाढवतो, म्हणजेच आयुष्य दीर्घकाळ करतो. तस्मात जीर्णे अश्नीया, हे संपूर्ण वर्णन आपण मागच्या वेळेला एकदा अष्टांग संग्रह मात्राशुद्धी अध्यायामध्ये शेवटचा श्लोक पाहिलेला आहे. तसंच त्याचं वर्णन पुन्हा एकदा नुसतंच पाहूयात. हे पाहून झालेलं आहे आपलं त्रिविध कुक्षी अध्यायामध्ये. तेच वर्णन मात्रावद अश्नीयात जिथे आहे, मात्रावत्वम आहारम कृष्णम आहार फलम सौष्ठम, या ठिकाणी पुन्हा कुक्षे हे अप्रपीडयन हृदयस्य अनवरोधा, इथे वेगळ्या प्रकारे वर्णन आहे की मात्रा कशी असावी, तर ती हे न करणारी असावी. त्यामुळे अशी मात्रा घेतल्यावर आपोआपच ही सर्व लक्षणं निर्माण होणार आहेत. त्यामुळे मात्रेचा आणि जीर्ण आहाराचा, जीर्णे अश्नीयात याचाही संबंध आहे. त्यामुळे आधीची मात्रा तुमची कशी आहे त्याच्यावरती कधी जीर्ण होणार आहे हे समजतं, आणि ती जीर्ण झालेली मात्रा जीर्ण झाल्यावर शरीरामध्ये अशा अशा प्रकारची लक्षणं आपल्या शरीरात उत्पन्न होतात. त्यामुळे ही लक्षणं जर आपण रुग्णांना सांगू शकलो तर ती त्यांना त्याचं महत्व कळेल. त्यामुळे आहार कसा घ्यायचा आणि कसा नाही घ्यायचा याचं महत्व रुग्णांना कळण्यासाठी ही सर्व उदाहरणं त्यांच्या पुढे मांडणं हे गरजेचं आहे. चक्रपाणी टीका बघूया. पूर्वस्य इति दिनांतर कृतस्य, इथे पूर्वस्य आहारस्य, पूर्वस्य आहारस्य याचा अर्थ दिनांतर
कृतस्य आधीच्या म्हणजे मागच्या दिवशी केलेल्या आहाराचं कृतस्य शब्द आहे, त्यामुळे दिनांतर जरी शब्द असला, दिनांतर म्हणजे दुसरा दिवस असा अर्थ होतो, पण इथे कृत हा शब्द आहे, त्यामुळे कृत हा कर्मणी भूतकालवाचक आहे, त्यामुळे इथे पुन्हा दिनांतर म्हणजे मागचा गेलेला दिवस जो आहे, दुसरा गेलेला मागचा दिवस असा आपण इथे अर्थ घ्यायचा आहे. अपरिणतम इति असम्यक जातम म्हणजे अयोग्य पद्धतीने उत्पन्न झालेला रस, अपरिणत असम्यक जातम. आहार रसेन इति आहार परिणाम गतेन मधुरादीना किंवा आहार जेन रसेन, आहार रसेन उपसृजत, त्याच्यामध्ये अर्थ आहे की म्हणजे जो काही आहार आपण घेतो आहोत त्या आहार रसेन म्हणजे मधुर इत्यादी आहार रसेन, म्हणून मधुर इत्यादी आहार रसेन जो काही मागचा जो रस शिल्लक आहे किंवा मागचा जो आहार शिल्लक आहे त्याच्यामध्ये उपसृजन होतं. स्वस्थानस्थेषु दोषेषु इति जीर्ण आहारस्य लक्षणम, इथे जीर्ण आहाराची लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आपल्याला दिसून येत आहे. पुढचा श्लोक आहे, हे झालं जीर्णे अश्नीयात, वीर्य अविरुद्धम अश्नीयात. अविरुद्धम वीर्यम अश्नन ही विरुद्ध वीर्य आहारजैहि विकारैहि न उपसृज्यते तस्मात् वीर्य अविरुद्धम अश्नीयात. वीर्याच्या विरुद्ध आहार घेऊ नये. विरुद्ध वीर्य आहारजैहि इति कुष्ठ आंध्य विसर्पाद्यैहि आत्रेय भद्रकाप्पीय काप्पीय उक्तैहि, म्हणजे आत्रेय भद्रकाप्पीय अध्यायामध्ये जी विरुद्धामुळे उत्पन्न होणारी जी काही लक्षणं आहेत ती कुष्ठ आंध्य विसर्प ही जी लक्षणं आहेत ती लक्षणं इथे निर्माण होतात. आहारजैहि विकारैहि, त्यामुळे विरुद्धामुळे उत्पन्न होणारी जी लक्षणं आहेत ती या वीर्याविरुद्ध अश्नीय याच्यामुळे उत्पन्न होतात. त्यामुळे आता आपण विरुद्ध म्हणजे काय हे पाहूया. सूत्रस्थान आत्रेय भद्रकाप्पीय अध्याय मोठे हे सुद्धा वर्णन, पण जेव्हा आपण आहाराविषयीचं एवढं सगळं वर्णन ऐकतो त्याच वेळे त्याच्यानंतरच आपण ग्रहणी अध्याय किंवा त्याच्या पुढचे कुठलेही अध्याय हे व्यवस्थित समजू शकतो. त्यामुळे आपण हे वर्णन पाहणार आहोत. श्लोकाचा संदर्भ आहे 81 इथपासून वीर्याचं वर्णन विरुद्धाचं वर्णन सुरू होतं. त्याच्याही आधीच्या एका श्लोकापासून हे पूर्ण वर्णन म्हणजे 80 ते 106 इथपर्यंत विरुद्ध याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला आत्रेय भद्रकाप्पीय अध्यायामध्ये वेगवेगळ्या आहाराबद्दलच वेगवेगळं वर्णन आहे. आहाराचे गुण काय आहेत, रसवीर्य विपाक काय आहेत, या सगळ्यांचं वर्णन केल्यानंतर विरुद्ध आहार म्हणजे काय याचं वर्णन ते इथे करतात. एवं उक्तवंतम भगवंतम आत्रेयम अग्निवेश उवाच असं सांगत असताना, म्हणजे हे वर्णन करत असताना वरचं सगळं वर्णन आहे ते आपण पुन्हा कधी तो अध्याय बघू त्यावेळेला बघूयात. त्याच्यामध्ये रस वीर्य विपाक आणि प्रभाव या सगळ्याचं वर्णन करून झालेलं आहे. आणि आता एवं उक्तवंतम असं सांगत असताना भगवान अत्रेयम अग्निवेश उवाच, हे भगवान श्रुतम एतत् अवितथम अर्थसंपद युक्तम भगवतो यथावत द्रव्य गुण कर्म अधिकारे वचः, परंतु
आहार विकाराणां वैरोधिकानां लक्षणं अनतिसंक्षेपेण उपदेश्यमानं शुश्रूषामः. म्हणजे आम्ही हे सगळं वर्णन अगदी व्यवस्थित ऐकलेलं आहे. श्रुतम आम्ही ऐकलेलं आहे. एतद अविततम, जे अवितत आहे म्हणजे खोटे नसणारं, वितत म्हणजे खोटे, अवितत म्हणजे खोटे नसणारं, अर्थसंपद अर्थाने युक्त असं आपलं म्हणजे भगवंत आपलं वर्णन, आपण केलेलं वर्णन यथावत द्रव्य गुण कर्म अधिकारे वचः. तुम्ही जे सांगितलेलं द्रव्य गुण कर्मातलं वर्णन जे आहे ते आम्ही ऐकलं, श्रुतम. परंतु परंतु आहार विकाराणाम, आहारांच्या विकारांचं, वैरोधिकानाम जे विरोध करतात, आहार विकार जे एकमेकांना विरोध करतात, वैरोधिकानाम लक्षणम अनतिसंक्षेपेण, म्हणजे संक्षेप न करता, खूप संक्षेप न करता, अनतिसंक्षेपेण उपदिश्यमान शुश्रूषामहे. तुम्ही जे ज्याचा उपदेश आता करणार आहात ते आम्ही ऐकू इच्छितो. शुश्रूषामः, मी वहामः, मी वहामः, मी अहम अहम शुश्रूषामि, वयम शुश्रूषावः, सॉरी आवाम शुश्रूषावः, वयम शुश्रूषामः. त्यामुळे आम्ही ऐकणार आहोत. त्यामुळे तिथे अनेक जण बसलेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. तम उवाच भगवान अत्रेय. तर भगवान अत्रेय काय म्हणाले? देह धातू प्रत्यनिक भूतानी द्रव्याणी देह धातुभिः विरोधम आपद्यते. देह धातूंना प्रत्यनिक होणारी द्रव्य ही देह धातूंनाच विरोध करतात. देह धातुभिः विरोधम आपद्यन्ते. देह धातूंसह. आपण पुन्हा इथे प्रत्येक शब्दाचं जे काही विभक्ती आहे ना त्याच्याप्रमाणे अर्थ घेतला ना तर तो अर्थ आपल्याला जास्त चांगला कळतो. त्यामुळे देह धातू प्रत्यनिक भूतानी द्रव्याणी, देह धातूंच्या प्रत्यनिक, प्रत्यनिक म्हणजे विरुद्ध असणारी. खाली आपण वाचूया प्रत्यनिक शब्दाचा अर्थ पुन्हा एकदा. प्रत्यनिक असणारी द्रव्य, प्रत्यनिक भूतानी द्रव्याणी देह धातूंशी, देह धातूंसह, धातुभिः सह. तृतीय आहे त्यामुळे याला सहची, सहला तृतीयेची अपेक्षा आहे आणि त्यामुळे देह धातूंसह विरोध करतात, देह धातूंबरोबर विरुद्ध ठरतात. परस्पर गुणविरुद्धानी कानिचित, काही परस्पर गुणविरुद्ध असतात. कानिचित संयोगात, काही संयोगाने विरुद्ध असतात. संस्कारात अपराणी, काही संस्काराने विरुद्ध असतात. देश काल मात्रादिभिश्च अपराणी, देश काल आणि मात्रेनेही काही विरुद्ध असतात. तथा स्वभावात अपराणी, आणि काही तर स्वभावानेच विरुद्ध असतात. तर अशा प्रकारे विरुद्ध या शब्दाची व्याख्या ही इथे सांगितली आहे. आणि द्रव्य ही कशी कशी विरोधी असतात तर तिथे फक्त वीर्याविरुद्धचं वर्णन केलेलं आहे, वीर्याने विरुद्ध, कारण ते सगळ्यात महत्वाचं वर्णन आहे. पण इथे मात्र सगळ्या प्रकारच्या विरुद्धांचं वर्णन दिसतंय. तर कशा कशा प्रकारे द्रव्य ही शरीराच्या विरुद्ध ठरतात किंवा शरीराच्या देहाच्या धातूंच्या विरुद्ध कशी ठरतात हे आता आपण इथे पुढे पाहणार आहोत. देह धातू प्रत्यनिक भूतानी इति देह धातूनां रसादीनां वातादीनांच प्रकृती स्थानां प्रत्यनिक स्वरूपाणी. म्हणजे देह धातू प्रत्यनिक भूतानी इथे म्हणत असताना आपल्याला देह धातू या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की धातूंमध्ये रस पण येतात. रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे 7 धातू. रसादीनाम वातादीनाम, वातांना पण धातूच म्हटलेले, त्यामुळे वात पित्त कफ हे वातादीनांच प्रकृती स्थानाम जे प्रकृतीस्थ आहेत. आता इथे प्रकृती या शब्दाचा अर्थ स्वतःच्या मानामध्ये आहेत, म्हणजे क्वालिटीनी आणि क्वांटिटीनी. अशा दोन्ही प्रकारे दोषांची आणि रसादींची स्थिती आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. आणि पुन्हा ती प्रत्येक शरीराच्या नुसार ही वेगळी असेल. म्हणजे एखाद्याच्या शरीरात रसाचं सार असेल,
एखाद्याच्या शरीरात रक्ताचं असेल, जेव्हा सारत्व असतं तेव्हा ते अधिक प्रकृतीस्थ असतात. म्हणजे सर्वात जास्त उच्च टोक आपण म्हणू शकतो की ते शरीर धातू हे प्रकृतीस्थ असण्याचं सर्वोत्कृष्ट स्थान असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे वात पित्त कफ दोष किंवा रसादी धातू हे प्रकृतीस्थ जे आहेत त्यांच्या प्रत्यनिक, त्यांच्या विरुद्ध प्रत्यनिक स्वरूपाणी असं देह धातू प्रत्यनिक भूतानी या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. विरोधम आपद्यंत इति देह धातूनाम विरोधम आचरंती, देह धातूंना विरोध करतो. विरोधम आपद्यंत, आ अधिक पद धातू आहे, त्या या ठिकाणी अत प्रत्यय लागलेला आहे. हे काही प्रत्यय हे कृदंत असतात. कृदंत प्रत्यय जे आहे हे म्हणजे ही सर्व विशेषण तयार होत असतात. काही कृदंत असतात, काही तद्धित असतात. तद्धित प्रत्यय जे असतात ते तद्धित प्रत्यय हे नामांना लागतात. नाम, सर्वनाम या सगळ्यांना तद्धित लागून काहीतरी विशेष गोष्ट त्याच्यातून दर्शवायची असते. आणि काही प्रत्यय हे धातूंना लागतात. इथे आता आ अधिक पद हा धातू आहे, त्याला अत प्रत्यय लागलेला आहे आणि त्यामुळे आपद्यत असा धातू तयार असं रूप तयार झालंय. ते विशेषण स्वरूपात झालेलं आहे. विरोधम आपद्यंत असं रूप तयार झालं. आपद्यत हे तयार झालं आणि आपद्यंत हे त्याचं बहुवचन झालेलं. भगवान, भगवंतौ, भगवंतः त्याप्रमाणे इथे आपद्यत, आपद्यतौ, आपद्यंतः असं रूप तयार झालेलं आहे. त्यामुळे विरोधम आपद्यंत इति देह धातूनाम विरोधम आचरंती, त्यामुळे देह धातूंना विरोध करतात. आचरंती म्हणजे विरोध करण्याचं आचरण करतात असंही आपण म्हणू शकतो. पण प्रत्येक शब्दाचा जसाच्या तसा अर्थ संस्कृतमध्ये घेतला जात नाही किंवा त्याचे अनेक अर्थ आपण घेऊ शकतो. आचरंत या शब्दाचा इथे अर्थ विरोध करतात असंही घेतला तरी चालतो. आचरण करतात असा अर्थ घेतला तरी चालतो, पण जास्त व्यावहारिक अर्थ हा विरोध करतात असा होतो. किंवा दूषयंती इति यावत, किंवा दोष निर्माण करतात किंवा दूषण करतात. पुन्हा दूषयन हा शब्द झालाय. दूषला अत प्रत्यय लागलाय आणि प्रायोजक रूप पण झालंय, कारण ते दुसऱ्याला दूषण करतात. त्यामुळे इथे प्रायोजकाचं रूप केलेलं आहे आणि त्यामुळे य हा प्रत्यय पण तिथे लागला. दूष अधिक य अधिक अत असा प्रत्यय लागून असं लागून इथे दूषयंत म्हणजे दुसऱ्याला दूषण करण्याचं काम करतात, म्हणून दूषयंती असा दूषयन हा शब्द झालाय आणि त्याचं दूषयंती हे रूप झालेले. दूषयंती इति यावत यथाभूतानि द्रव्याणि देह धातुभिः विरोधम आपद्यन्ते तद आह परस्पर विरुद्धानि कानिचित इति, म्हणजे ज्या प्रकारे यथाभूतानि द्रव्याणि ज्या पद्धतीने द्रव्य ही देह धातूंचा विरोध करतात ती पद्धत आता इथे आम्ही सांगत आहोत. ह्या सगळ्याला मी एक प्रकारे साधन मानते. म्हणजे जेव्हा जेव्हा असे श्लोक येतात की इथे एक सामान्य सिद्धांत लिहून ठेवलेला आहे, असे अनेक सामान्य सिद्धांत आपल्याला दिसतात, आवरणामध्ये दिसतात किंवा कुठल्या द्रव्याचं परीक्षण करताना त्या ठिकाणी सिद्धांत लिहून ठेवलेला आहे की अशा प्रकारे परीक्षण करावं. त्याप्रमाणे इथे विरुद्ध द्रव्य आपण तुम्ही कसं काय ओळखायचं, तर त्याचं हे एक परीक्षण आहे. आणि ह्याच्यावरून आतापर्यंत तुम्हाला जी उक्त विरुद्ध आहे ती आपल्याला समजतात आणि जी अनुक्त आहेत तीही आपल्याला ह्या श्लोकावरून समजू शकतात. म्हणून मी याला एक टूल मानते. टूल म्हणजे साधन, की जे ह्या श्लोकावरून आपण उक्त आणि अनुक्त या दोन्ही गोष्टींचं परीक्षण करू शकतो.
उक्त गोष्टींचं परीक्षण याच्यात जे जे दिलंय देश विरुद्ध, काल विरुद्ध, मात्रा विरुद्ध, संस्कार विरुद्ध, संयोग विरुद्ध, हे सगळं खाली दिलेलं आहे उक्त स्वरूपात. पण जे अनुक्त आहे म्हणजे आता देशविरुद्ध म्हणताना आपण अमेरिका देशामध्ये विरुद्ध असलेलं काय असू शकेल याचा विचार करू शकतो. काल विरुद्ध, आता जो काळ चालू आहे त्याच्यापेक्षा दुसरा काळ जर असेल तर त्याच्यामध्ये काय, किंवा कालाचं एक उदाहरण दिलं असेल, दुसरं उदाहरण म्हणजे समजा वर्षाकालाचं उदाहरण दिलं असेल त्याप्रमाणे आपण हेमंत कालाचं उदाहरण समजू शकतो. तर अशा प्रकारे हे जे आहे हे एक टूल आहे आणि याच्यावरून आपण उक्त आणि अनुक्त यांचं वर्णन आपल्याला करायचं आहे. अशी अनेक टूल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं जसं आपल्याला समजेल. परस्पर विरुद्ध आणि कामीची, काहीही परस्पर विरुद्ध असतात म्हणजे दोन द्रव्यच एकमेकांच्या विरुद्ध आहेत. तत्र परस्पर विरुद्धानी यथा न मत्स्यान पैसा अभ्यवरे. तर म्हणजे हे परस्पर विरुद्ध आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मत्स्य आणि पयस हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हे आपल्याला म्हणजे द्रव्य विरुद्ध काय असतं हे कळतं. द्रव्य विरुद्ध म्हणतानाही इथे गुणविरुद्ध, द्रव्यांच्या गुणांच्या विरुद्ध, म्हणजे ही दोन्ही द्रव्य जी आहेत ती एकमेकांच्या गुणांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे परस्पर गुणविरुद्धानी असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचंय. उभयम ही येतात. म्हणजे ही दोन्ही द्रव्य एकमेकांच्या पूर्णतः विरुद्ध आहेत. इत्यादींना उक्तानी. तर हे एक उदाहरण त्यांनी परस्पर गुणविरुद्धाचं दिलेलं आहे. त्याप्रमाणे संयोग विरुद्धम यथा, संयोग विरुद्ध काय आहे, तदेव निकुचम पक्वम न माशम. म्हणजे म्हणजे पक्व स्वरूपात घ्यायचं नाहीये. माश किंवा निकुच हे पक्व, तदैव निकुचम पक्वम न माशम. अच्छा, निकुच पक्व हे घ्यायचं नाही आणि माश हे पक्व स्वरूपातच घ्यायचं आहे असं आपल्याला इथे लक्षात घ्यायचं. पक्व निकुच हे माशाच्या बरोबर माश सहित घ्यायचं नाहीये. संयोग दिलेला आहे ना इथे, त्यामुळे दोन द्रव्यांचा संयोग आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे की निकुच पक्व आणि माश हे एकत्र स्वरूपात घ्यायचं नाहीये. ही सगळी उदाहरणं आपण पुन्हा एकदा खालच्या श्लोकांमध्ये पाहणार आहोत. यत संस्कारादी गुणविरुद्ध गुणकथनम विना साहित्य मात्रेण विरुद्धम उच्यते तत् संयोग विरुद्धम. जे संस्कारादी गुण विरुद्ध कथनम विना साहित्य मात्रेण विरुद्धम उच्यते तत् संयोग विरुद्धम. म्हणजे संस्कारांच्या विरुद्ध जे सांगितलेलं आहे त्याच्याशिवाय जे साहित्याने विरुद्ध आहेत त्यांचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे दोन द्रव्य एक साथ घ्यायची नाहीयेत. म्हणजे आता इथे सांगितलं की निकुच आणि माश एकत्र खाऊ नका असं त्यांनी इथे त्या याचं वर्णन केलेलं आहे. किंवा इथे एक पक्व आहे एक अपक्व आहे अशा पण स्वरूपाचं वर्णन कदाचित असू शकतं की ते आपल्याला एकत्रित करायचे नाहीये. त्यामुळे इथे संयोग विरुद्ध म्हणताना आपण द्रव्य विरुद्ध म्हणू शकतो. त्यामुळे जे संस्कारादी विरुद्ध आहेत ते सोडून जे साहित्यानी विरुद्ध आहेत त्याचं वर्णन आपण संयोग विरुद्धामध्ये करणार आहोत. मत्स्य पयसो तू यद्यपि सह उपयोगो विरुद्धत्वेन न उक्तः तथापि असौ गुणविरुद्धत्वेन कथित इति गुणविरोधकस्य एव उदाहरणम. पुन्हा एकदा त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की मत्स्य पयसो यद्यपि सह उपयोगो विरुद्धत्वेन न उक्तः. म्हणजे मत्स्य आणि पयस, आता आपल्या डोक्यात काय बसलंय की मासा आणि दूध हे एकत्र घ्यायचं नाही, म्हणजे ती द्रव्य एकत्र घ्यायची नाहीयेत. पण हे म्हणत असताना ते गुणविरुद्ध आहे हे लक्षात ठेवायचंय. ते द्रव्य विरुद्ध नाहीये, तर ते गुणविरोधी आहे. आणि इथे संयोग विरुद्ध म्हणत असताना आपल्याला द्रव्य विरोध हा इथे लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे म्हणून त्यांनी इथे पुन्हा स्पष्टीकरण केलं की मत्स्य पयसो यद्यपि सह उपयोगो विरुद्धत्वेन न उक्तः. म्हणजे ते एकत्र घेतल्याने त्रास होणार नाहीये, पण त्यांचे जर गुण
विरुद्ध असतील तर ते गुणांनी विरुद्ध असल्यामुळे ते आपल्याला एकत्र घ्यायचं नाहीये. त्यामुळे तथापि असौ गुणविरुद्धेन विरुद्धत्वेन कथित इति गुणविरोधकस्य एव उदाहरणं. विरोधाश्च एवढं वाचूया आणि मग थांबूया. विरोधाश्च विरुद्ध गुणत्वे सत्यपि क्वचिदेव द्रव्य प्रभावात भवति तेन षड्रस आहार उपयोगे मधुर अम्लयोः विरुद्ध शीत उष्ण वीर्ययोः विरोधो न उद्भवनीयाः. जर गुण विरोधाश्च विरुद्ध गुणत्वे सत्यपि क्वचिदेव द्रव्य प्रभावात भवति, म्हणजे द्रव्य प्रभावाने सुद्धा गुणविरुद्ध असू शकतो. त्यामुळे षड रसांच्या उपयोगामध्ये षड रसांचा उपयोग करत असताना मधुर अम्लयोः विरुद्ध शीत उष्ण वीर्य यांचंही विरुद्ध असण्याची शक्यता असू शकते, पण ते विरुद्ध होत नाहीत असं इथे वर्णन आहे. म्हणजे त्यांच्या गुणांचं जरी विरुद्ध असलं तरी अनेक वेळेला शीत उष्ण वीर्य ही प्रत्येक वेळेलाच विरुद्ध असतील असं नाही. काही ठिकाणी ती विरुद्ध ठरतात. म्हणजे माशाची उष्णता आणि पयसाची किंवा दुधाची शीतता ही विरुद्ध आहे. ती त्या द्रव्यांच्या प्रभावामुळे विरुद्ध आहेत. जर माशाच्या जागी कुठलं दुसरं उष्णवीर्य द्रव्य घेतलं आणि ते जर आपण दुधाबरोबर घेतलं तर ते कदाचित उष्ण ठरणार नाहीये. त्यामुळे प्रत्येक वेळेला हा विरोध असतोच असं नाही. शीत उष्ण किंवा मधुर अम्ल असा विरोध असतोच असं नाही. पण त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी कोणती द्रव्य आणि कोणते गुण हे त्या ठिकाणी लक्षात घेणं, विरुद्ध समजून घेताना हे लक्षात घ्यायचं आहे. संस्कारतो विरुद्धम यथा न कपोताम सर्षप तैल भृष्टान, म्हणजे सर्षप तैलामध्ये भृष्ट असं कपोत, हा संस्कार केलेलं कपोताचं मांस हे आपल्याला घ्यायचं नाही. देशो द्विविधाः भूमिश्च शरीरंच भूमी विरुद्धम यथा तदेव भस्म पांशु परिध्वस्तम. म्हणजे भस्म पांशु परिध्वस्त अशी जी भूमी आहे ही शरीराच्या विरुद्ध आहे. त्यामुळे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर सतत राहत असाल किंवा सतत जात असाल तर ते शरीराच्या विरुद्ध ठरणार आहे. जिथे भस्म जास्त प्रमाणात आहे, जिथे पांशु म्हणजे खूप धुलीकण आहेत, अशी जी भूमी आहे ही शरीराच्या विरुद्ध आहे. किंवा यत् किंचित गोचर भृतम तद्देश विरुद्धम, हे नाही लक्षात येते, पुन्हा एकदा वाचून सांगेल. शरीर विरुद्धम यथा उष्णार्थस्य मधुमरणाय, म्हणजे उष्ण शरीरामध्ये किंवा उष्ण प्रकृतीच्या शरीरामध्ये मध हा मृत्यूकारक ठरतो. काल विरुद्धम यथा पर्युषिता काकमाची मरणाय, काकमाची हे द्रव्य जे आहे ते पर्युषित स्वरूपात जर आपण घेतलं, म्हणजे पर्युषित म्हणजे शिळ घेतलं तर ते मृत्यूदायक आहे. मात्रा विरुद्धम यथा समभृते मधुसर्पिशी मरणाय, समभृत आणि मधु यांचं मात्रेने साम्य केलं तर ते मृत्यूदायक ठरतं. आदी ग्रहणात, म्हणजे पुढे जे देशमात्रादी इथे आहे तो आदी, इथला आदी. त्यामुळे मध्ये मध्ये वरचा श्लोक पण बघायचा, त्यामुळे तिथे कळतं की हे काय लिहिलेलं आहे. आदी ग्रहणात दोष प्रकृत्यादी विरुद्धानाम ग्रहण, दोष प्रकृती इत्यादींचं पण वर्णन इथे अपेक्षित आहे. म्हणजे देश काल मात्रा दोष प्रकृती आदी आदी अग्नी असं सगळं आपल्याला इथे पाहायचं आहे. स्वभाव विरुद्धम यथा विषम, स्वभावाने विरुद्ध म्हणजे विष हे स्वभावानेच विरुद्ध असतं. तर अशा प्रकारे आपण आज इथे थांबूयात. हे सर्व वर्णन जे आहे पुढे आपण मात्रेचं जे काही वर्णन आहे ते पुढे विरुद्धाचं जे वर्णन आहे ते आपण पुढे पाहत जाऊयात. कुणाला काही शंका आहे का? पक्व निकुच म्हणजे काय?